बातमी आहे समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटांसंदर्भातली। मुंबईच्या समुद्रात आजपासून पुढचे 4 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे आणि शनिवारी म्हणजे 26 जुलैला समुद्रात 4.67 मीटर इतक्या उंचीच्या लाटा उसळणार आहेत। मुंबई महापालिकेकडून ही सगळी माहिती देण्यात आली आहे। तर या काळामध्ये नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, आपला उत्साह दाखवू नये, या अनुषंगाने प्रशासनाकडून सातत्याने वेळोवेळी काही सूचना देण्यात येतात। तेव्हा या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन महापालिकेने केलेलं आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या बरोबर जोडले जातात। मनोज, आजपासून पुढचे 4 दिवस महत्त्वाचे आहेत आणि समुद्रामध्ये उंचच्या उंच लाटा उसळणार आहेत, त्यातही शनिवार हा दिवस महत्त्वाचा आहे। महापालिकेने सूचना केल्यात, काय नेमकं मुंबईतलं वातावरण या संदर्भातलं? अगदी बरोबर आहे। मुंबईत आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। आज सकाळपासून मुंबईत पावसानं विश्रांती घेतलेली आहे, पण गेले 2 दिवस मात्र मुंबईत जोरदार पाऊस झाला आणि अनेक सखल भागामध्ये पाणीसुद्धा साचलेलं होतं। परंतु आज सकाळपासूनच पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना दिलासा मिळाला। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजपासून पुढचे 4 दिवस रविवारपर्यंत मोठ्या प्रमाणात समुद्राला भरती आहे, जी 4.5 मीटरपेक्षा सर्वात उंच असणार आहे। त्यामुळे समुद्रकिनारी जे नागरिक फिरायला येतात किंवा पर्यटनासाठी येतात त्यांना अलर्ट राहण्याचं मुंबई महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जशी जशी समुद्राला भरतीची वेळ येणार आहे त्या या ठिकाणी पालिकेच्या वतीने जे रक्षक असतात किंवा पोलीस असतात ते सुद्धा या ठिकाणी येतात। साधारणतः 11:30 वाजेच्या सुमारास आज सर्वात मोठी भरती आहे। 4.57 मीटर इतकी, म्हणजे जवळपास 15 ते 16 फूट उंच ह्या लाटा समुद्र किनाऱ्यावर आदळणार आहेत आणि त्याच अनुषंगाने या समुद्र किनाऱ्यावर कोणीही जाऊ नये असं महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। मुंबईत सध्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पालघरमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर कोकणामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। मध्य महाराष्ट्र असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल तिथे सुद्धा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे।